फॉर्च्युनर मुळे शेळ्या नाहीयेत, जे शेळ्या पाळल्यात मी जी मेहनत केली त्यामधून हा हत्ती उभा राहिलाय. माझा जो ब्रीडर आहे बिटलचा, आम्ही त्याला पांड्या म्हणतो लाडणी, तो एकदा मला फक्त नारंगा म्हणते पुन्हा हेलिकॉप्टरनी फिरवायचा आहे सर. हे जिवंत उदाहरण आहे. आज प्रकाश चव्हाणनी अख्ख्या महाराष्ट्रात सगळ्यात पहिलं उदाहरण दाखवलंय. शेळी पालनाच्या जीवावर फॉर्च्युनर घेऊन रेकॉर्ड तोडून टाकले. ही सुद्धा समीकरण मी तोडून टाकले. जंगलात आणि डोंगराच्या मध्ये आपण गाडी डायरेक्ट आपल्या चव्हाण गोट फार्मला पोहोचलेली. याचं कारण असं आहे सर की शेळ्यांच्या जीवावर आपण घेतलेली ही जी गाडी ही माझ्या शेळ्यांच्या समोरच मी उभी करणार, हे माझं टार्गेट. कोणताही व्यवसाय कमजोर नाही. शेळी पालन असेल, गाई पालन असेल, कोंबडी पालन असेल, वडापाव, पाणीपुरी, लोकांच्या गरजा ओळखा, त्यावर काम करा. आज मटन मार्केट रेट 800 ते 900 रुपये किलो मित्रांनो. बदाम आणि काजूपेक्षा जास्त आहे. तर तुम्हाला एक लक्ष द्यायला पाहिजे, हा जो व्यवसाय हा चालणार आहे. तरुणांनी आपला वेळ इकडे तिकडे न घालवता तुम्ही भरकटलं नाही पाहिजे. व्यवसायामध्ये स्थिर